हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण 12th कॉमर्सचं फर्स्ट लेसन चालू करणार आहोत. इकॉनॉमिक्सचं फर्स्ट लेसन, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, पहिला आपण समजूया मायक्रो म्हणजे काय. ओके, मायक्रो म्हणजे काय? स्मॉल. ओके, मायक्रोचा अर्थ होतो स्मॉल. ओके, आणि मॅक्रोचा अर्थ होतो लार्ज किंवा मोठा, बिग. ओके, चालेल. मग आता मेन काय आहे, याचा उच्चार कसं करायचं ते पण समजून घ्या. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो मुलांचा. ह्याला काय म्हणतात? मायक्रो. ह्याला असं लिहितात मायक्रो, वाचताना असं वाचा. ओके, आणि हा मॅक्रो, ह्याला असं वाचा. काय वाचाल? मॅक्रो. ओके, ठीक आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं, त्याचं इंट्रोडक्शन शिकायचं आहे. लेसन नंबर 1 आहे इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, तर आपल्याला मेन काय करायचं, पहिल्या लेसन मध्ये इंट्रोडक्शन दिले. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला पहिलं तर हेच सांगितले की मायक्रो म्हणजे काय, मॅक्रो म्हणजे काय. मायक्रो हा एक, मायक्रो आणि मॅक्रो हे काय तर ग्रीक वर्ड्स आहेत आणि या दोघांचा अर्थ त्यांनी सांगितलाय. मायक्रो म्हणजे स्मॉल, मॅक्रो म्हणजे बिग. ओके, चला. तर ह्या दोन आणखी काय दिले त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये, असं इकॉनॉमिक्सच्या दोन ब्रांचेस दिले आहेत. ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स असे लिहिले इथे, ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, इथे मायक्रो इकॉनॉमिक्स लिहिलंय, मॅक्रो इकॉनॉमिक्स लिहिलंय आणि दोघांना त्यांनी इंट्रोड्यूस केलंय. आणि त्याच्यानंतर खाली लिहिलंय काय तर आपल्याला या माणसाची ओळख करून दिली, रॅग्नार फ्रिस्ट. रॅग्नार फ्रिस्ट कोण आहे ते? रॅग्नार फ्रिस्ट. ओके, यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात. ओके, फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. कोण? रॅग्नार फ्रिस्ट. कोण आहे? फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स कोण आहे तर रॅग्नार फ्रिस्ट इकॉनॉमिक्स. ओके, फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स सर रॅग्नार फ्रिस्ट. ओके, त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला या लेसन मध्ये तुम्हाला मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचं इंट्रोडक्शन दिले. त्याच्यानंतर आपल्याला दोघांचे पण टोटल 3 टॉपिक शिकायचे. कोणते 3 टॉपिक आहेत तर या दोघांचं पण आपल्याला काय करायचं, पहिले तर मीनिंग तर तुम्हाला कळलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांचं काय करायचं, आपल्याला प्रत्येकाचा स्कोप शिकायचा आहे. स्कोप, ह्याचं स्कोप, ह्याचं पण स्कोप येणार आहे. त्याच्यानंतर त्याचं फीचर्स येणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये, ते पण आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स येणार आहे. इम्पॉर्टन्स कसला तर दोघांचा पण. म्हणजे पहिलं तर आपण काय करणार आहोत, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जाणार आहोत. या मायक्रो इकॉनॉमिक्सचा काय करणार आहोत तर स्कोप बघणार, फीचर्स बघणार, इम्पॉर्टन्स बघणार. त्याच्यानंतर मॅक्रो कडे जाणार आणि ते बघणार. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्कोप बघूया. चालेल. ओके, तर मायक्रो इकॉनॉमिक्सचं मीनिंग तर तुम्हाला कळले. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे असं इकॉनॉमिक्स जे इंडिव्हिज्युअलचं स्टडी करतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्कम असेल, इंडिव्हिज्युअल आउटपुट असेल, इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड असेल, असं प्रत्येक एकेका गोष्टीचं, इंडिव्हिज्युअल म्हणजे एका गोष्टीचं स्टडी करणं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, आता त्याच्याबद्दल डेफिनेशन पण दिलेलं आहे आपल्याला पुस्तकात, डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये मॉरिस डॉबने एक छोटीशी डेफिनेशन लिहिली. कोणी लिहिलंय? मॉरिस डॉब, MOURICE. मॉरिस डॉबने काय स्पेलिंग, काय डेफिनेशन लिहिले बघा. त्याने म्हटलं की मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे तर मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, मॉरिस डॉब काय म्हणतोय तर मायक्रो इकॉनॉमिक्स इज मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. मायक्रोस्कोपिक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करणे. ओके, चला. तर नेक्स्ट आपण काय करणार आहोत, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप म्हणजे काय तर त्याची प्रसिद्धी, तो किती महत्त्वाचा आहे ते त्यांनी समजावून सांगितले. ओके, तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप समजून घेण्यासाठी त्यांनी 3 पॉइंट्स दिलेत आपल्याला. 3 थिअरीज दिल्यात. पहिलं थिअरी आहे थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, दुसरा आहे थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग आणि तिसरा आहे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. ओके, आता प्रोडक्ट म्हणजे काय तर एखादी वस्तू. तर एखाद्या वस्तूची किंमत, प्राइसिंग म्हणजे प्राइस ठरवायची. कसली? एखाद्या वस्तूची, प्रोडक्टची. तर प्रोडक्टची प्राइस कशी ठरेल त्या वस्तूची. आता समजा मला एखाद्या टोमॅटो आहे मार्केटमध्ये, टोमॅटोचा रेट डिसाइड करायचे. कसं डिसाइड होणार टोमॅटोचा रेट तर त्याच्यासाठी आपल्याला त्या मार्केटमध्ये टोमॅटोची डिमांड किती आहे आणि त्या मार्केटमध्ये टोमॅटोची सप्लाय किती होते याच्यावर अवलंबून आहे का. म्हणजे आपल्याला, मला सांगा, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग कशावर अवलंबून असायला पाहिजे? डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असायला पाहिजे ना. डिमांड आणि सप्लाय, बरोबर. मग डिमांड आणि सप्लायचं काय करायचं, डिमांडचं अनालाइज करायचं. म्हणजे डिमांडची ओळख करून घ्यायची, काय आहे डिमांड. ओके, डिमांड अनालायसिस आणि सप्लाय अनालायसिस वर अवलंबून आहे काय, डिमांड अनालिसिस आणि सप्लाय अनालिसिस वर अवलंबून आहे
प्रोडक्टची किंमत कशी ठरणार, म्हणजे प्रोडक्टची प्राइस ठरणार. ही थिअरी त्यांनी आपल्याला या पॉइंट मध्ये एक्सप्लेन करून दिलेली आहे, पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये दिले त्यांनी. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला तर थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. ओके, आता फॅक्टर प्राइसिंग समजण्याआधी फॅक्टर्स कुठले असतात इकॉनॉमिक्स मध्ये 11वीला तुम्ही शिकला असाल. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे एखादं मला वस्तू तयार करायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील. मला एखादी वस्तू एखादं म्हणजे प्रोडक्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कोणतेही प्रोडक्ट घ्या, टोमॅटो घ्या, नाहीतर एखादं मार्कर घ्या, त्याचं पण प्रोडक्शन करायचं समजा. तर मार्करचं प्रोडक्शन करण्यासाठी मला पहिले ती कंपनी एका ठिकाणी उभी करावी लागेल. मग त्यासाठी मला काय लागेल, लँड लागेल का, जमीन लागेल. त्याच्यानंतर अजून काय लागेल, कामगार लागतील का, लेबर्स लागतील, बरोबर. आणखी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कॅपिटल लागेल का, कॅपिटल. अजून काय लागेल, तो सर्व बिझनेस हँडल करण्यासाठी एंटरप्रेन्युअर लागेल का, एंटरप्रेन्युअर. ओके, ओके चला. तर आता मला सांगा हे सगळे आहे. ओके, हे सगळे आहे. तर मला इथे काय करायचं, फॅक्टरचं प्राइसिंग डिसाइड करायचंय. प्राइसिंग म्हणजे फॅक्टरची किंमत. फॅक्टरची किंमत म्हणजे या सगळ्यांना काय किंमत देणार आपण, काय किंमत देणार म्हणजे त्यांना कोणत्या रूपामध्ये किंमत देणार. तर त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी म्हटले की आपल्या थेअरीमध्ये, थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग मध्ये, की आपण काय करणार आहोत, ह्या सगळ्यांना ना रिवॉर्ड देणार. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणार. काय रिवॉर्ड देणार, तर लँड, ज्याच्याकडे लँड आहे ना त्याला आपण काय देणार, त्याला रेंट देणार, बरोबर. ज्याचं जे लेबर आहे त्या लेबरला काय देणार आपण, वेजेस देणार. वेजेस म्हणजे मजुरी. ओके, रेंट म्हणजे भाडं असतं ते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, कॅपिटल. ज्याने कॅपिटल म्हणजे एखादं तुम्ही लोन वगैरे घेतला असेल, बरोबर. मग त्यांना काय देणार, जर बँकेकडून लोन घेतला असेल तर बँकवाल्यांना तुम्ही काय देणार, इंटरेस्ट द्याल का. ओके, मग इथे येणार इंटरेस्ट, मग त्यांना आपण इंटरेस्ट देणार. त्याच्यानंतर एंटरप्रेन्युअर म्हणजे डायरेक्टर ऑफ द कंपनी असतो, तो सर्व काही हँडल करतो पूर्ण कंपनीला. मग त्याला काय देणार आपण, प्रॉफिट देणार एंटरप्रेन्युअरला, बरोबर. म्हणजे आपण त्यांनी या पॉइंट मध्ये तेच आपल्याला एक्सप्लेन केले. थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग मध्ये काय करणार आहोत, तर आपण हे जे फॅक्टर्स आहेत प्रोडक्शन साठी लागणारे त्यांना आपण रिवॉर्ड मध्ये रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट देणार रिस्पेक्टिव्हली. चालेल. नेक्स्ट, आता लास्ट आपला पॉइंट आहे थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. म्हणजे इकॉनॉमीचं वेलफेअर करायचे. वेलफेअर करायचे म्हणजे कल्याण करायचे, म्हणजे इकॉनॉमीला ग्रो करायचे, डेव्हलप करायचे, त्याची थेअरी. अच्छा, आता इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी काय काय आवश्यकता आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकात 3 थेरीज दिल्या. टोटल 3 थेरीज आहेत इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी. मी इकडचं खालचं पुसून टाकतो. चला, ओके, माझ्याकडे 3 थेरीज आहेत इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी. फर्स्ट थेरी इथे लिहितो. ओके, पहिलं थेरी एफिशियन्सी इन प्रोडक्शन. एफिशियन्सी इन प्रोडक्शन. दुसरं काय आहे, एफिशियन्सी, परत एकदा एफिशियन्सी आहे, एफिशियन्सी इन कंजप्शन. ओके, आणि तिसरा आहे ओव्हरऑल इकॉनॉमी एफिशियन्सी. ओके, ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी. तर आपल्याकडे असे 3 आहेत बघा. याच्यामध्ये काय काय लिहिलं मी, एफिशियन्सी इन प्रोडक्शन. आता त्यांनी काय असं लिहिलं माहिती आपल्या पुस्तकामध्ये, जर एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे मला काय करायचं, इकॉनॉमीची ग्रोथ करायची, त्यासाठी मला पहिला लक्षात ठेवायचं की आपल्या प्रोडक्शन मध्ये एफिशियन्सी असली पाहिजे. प्रोडक्शन मध्ये एफिशियन्सी म्हणजे काय करायचंय, तर आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा वापर करून मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ काय करायचे, प्रोडक्ट तयार करायचे. म्हणजे ज्या काही आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा वापर करून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ काय करायचे, तर वस्तू तयार करायचे, म्हणजे एफिशियन्सी इन प्रोडक्शन. आता दुसरं काय आहे, एफिशियन्सी इन कंझम्पशन. एफिशियन्सी इन कंझम्पशन म्हणजे इस्तेमाल करायचंय. इस्तेमाल करणार कधी, इस्तेमाल करणार जेव्हा ते कंझ्युमर पर्यंत पोहोचेल तेव्हा इस्तेमाल करणार. मग एफिशियन्सी इन कंझम्पशन म्हणजे काय करणार आपण, तर आपण जे काही इथे प्रोडक्शन केलेलं आहे ते आपण काय करणार, तर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणार. अलोकेशन ऑफ रिसोर्सेस टू द पीपल इन द सोसायटी मधल्या पीपल कडे ते अलोकेट करायचं, म्हणजे त्यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट करायचं, ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं.
ज्यामुळे ते काय करतील, ते वस्तू कन्झम्पशन करतील म्हणजे इस्तेमाल करतील आणि मग त्याला काय मिळेल तर मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळेल, त्यांचं सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज होईल. म्हणून त्यासाठी एफिशियन्सी इन कन्झम्पशन पाहिजे. अच्छा आता लास्ट वाला काय तर ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी म्हणजे पूर्ण इकॉनॉमिक एफिशियन्सी. आता पूर्ण इकॉनॉमिक एफिशियन्सी कशावर अवलंबून आहे तर आपल्याला असं वस्तू तयार करायचे ज्या ग्राहकाला आवडतात. बरोबर, डिझायर्ड बाय पीपल असं पुस्तकात लिहिले म्हणजे पीपलचं डिझायर म्हणजे इच्छा, पीपलची इच्छा असलेल्याच वस्तू तयार करा ज्यामुळे काय होईल तर लोकांना ते आवडेल लगेच. जसं की आता सध्या समर सीझन चालू आहे आणि समर सीझन मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बघितलं तर लोकांना जास्त करून कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम्स आवडतात. बरोबर, मग जर आपल्याला काही प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन करूया. बरोबर, कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम मध्ये जर तुम्ही प्रोडक्शन केलं तर तुमचं जास्तीत जास्त प्रोडक्शन होईल आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल. ओके, तर हा ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी म्हणजे त्या टाईप झाला. चला, तर आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय केलेलं आहे तर इंट्रोडक्शन बघितलं, मायक्रो इकॉनॉमिक्स समजलं, मॅक्रो इकॉनॉमिक्स समजलं. बरोबर, हा नाव लक्षात ठेवा, रॅग्नार फिश ज्याला फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात. ओके, हा तुमच्या पहिल्या पुस्तकात पहिल्या पेजवरच दिलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी एक्सप्लेन नाही केले कुठेच, यांचं नाव परत येत नाही, त्यामुळे हा प्रश्न मुद्दामून एक्झामला टाकला जातो, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आपण बघितलं. काय होतं डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. बरोबर, ते पण महत्त्वाचं असणार आहे. आणि स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स हा प्रश्न 4 मार्काला एक्झामला आलेला आहे, बऱ्याच वेळा 4 मार्काला आलेला आहे एक्झामला. ओके, ही डायग्राम काढून तुम्ही एक्सप्लेन करा, फक्त तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच इथेच थांबणार आहोत. ओके, नेक्स्ट टॉपिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा, कारण इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आणखी बऱ्याच व्हिडिओज आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.